चला फिल्डिंग लावून घ्या. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. दिवा संघ 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया या मॅच मध्ये आता विजेता संघ कोणता संघ ठरणार आहे. 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती तर ऐरोली या संघाने नाव कोरलंय, परंतु या मॅच मध्ये विजेता संघ कोणता संघ ठरणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. सामन्याला सुरुवात. पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदीप आणि त्यांच्या सोबतीनं सुमित साळवी आपल्याला पाहायला मिळतात. भूपेश आणि सुमित सलामीच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत खरं तर संघर्षाची लढाई लढतोय. पहिलं षटक हाताळणं म्हणजे ते एक मोठी जबाबदारी असते गोलंदाजाच्या खांद्यावरती, आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या आता पार पाडणार की नाही हे देखील बघायचं. 3, 2, 1 लेट्स प्ले. मेगा फायनलचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका ऑन साइडला. ताकद प्रचंड आपल्याला पाहायला मिळाली. मिथून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होतीये आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावांचा श्री गणेश आपण बघतोय आणि जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुमित साळवी त्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे, परंतु या मॅच मध्ये आता अनुभव पणाला लाभावा लागेल. श्रीकांत देखील तेवढाच ताकदवान बॉलर आहे. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा सुमित साळवी के बैट से शानदार छक्का. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनबिलेबल. त्या रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता हे बॅटरने ओळखलं आणि इथे मात्र बॉलर ऑफ दी हेड, बॉलरच्या डोक्यावर हा फटका सजवला. 6 धावा. अतिशय देखना व्याख्यान जोगा फटका आपण बघितला. पुन्हा एकदा बॉलर श्रीकांत तयार. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. संदेश. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनला भूपेश सध्या उभा आहे. त्यांच्याकडे सुद्धा प्रचंड ताकद आहे. बॉलर तयार होतात. श्रीकांत. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा निर्णय. यस, बनसोडे सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन सध्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्ग वरती श्रीकांत. दर्जेदार खेळ आतापर्यंत त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिला. यावेळेला पहा वेग प्रचंड, परंतु मागच्या बॉलची आम्हाला आठवण झाली आणि पुन्हा एकदा पंच कळवतात की हा देखील वाईट बॉल आहे. बॉलर तयार होतात. पुन्हा एकदा या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय. दिवा 30+ अ संघ 12 या धावसंख्येवरती. अजून या पहिल्या ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल. गतीला खरं तर बीट झालेत हे फलंदाज आणि इथून मात्र भूपेश यांना शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता.
श्रीकांत पहा मोठा फटका आल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी हीच तर ओळख आहे श्रीकांत यांची. म्हणूनच ओव्हर नंबर 1 मध्ये ती मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असतात. यावेळेला पहा पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोर बरोबर ती जोडल्या जात आहेत आणि हा देखील वाईट बॉल आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतोय 13 धावा या षटकातील शेवटचा बॉल. फटका चांगला आहे तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मिथुन यांची चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण केली जाते. मला तर वाटतं 100 मीटर धावण्यामध्ये जर का सुमित साळवी यांना उतरवलं तर नक्कीच पहिला नंबर ते मिळवतील. ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये धावतात आणि पहा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते. फिटनेसला जपणारा खेळाडू आहे. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे. खुल्या गटाच्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नवसादी दिवा या संघाला रिप्रेझेंट त्यांनी केलं आणि अनेक स्पर्धा त्यांनी मात्र त्या संघाला जिंकून दिल्या असे सुमित साळवी. आज मात्र थोडेसे क्रिकेट पासून दूर असले तरी सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळतात. पहा प्रभावित केले त्यांनी या मॅच मध्ये आणि चांगला खेळ दाखवतात. एक षटकार देखील जरूर आपण बघितला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. चला वेळ कमी घ्या नेहरू टीम. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आला नयन आलेत. खरं तर नयन त्यांच्याकडे अचूकता व्हेरिएशन विविधता. बॉलर तयार नयन. कमी गतीचा हा बॉल स्विच हिट काढण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं परंतु इथे मात्र शांत ठेवलं सुमित साळवी यांना. स्विच हिट केविन पॅटरसन यांची आम्हाला जरूर आठवण झाली. पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपण स्विच हिटचा फटका बघितला परंतु या फटक्यावरती एकच धाव प्राप्त झालेली आहे. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. कमी गतीचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत परंतु तिथे मात्र बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार नयन यांच्यावरती केले जाते आक्रमण आणि येतोय हा नुकताच चौकार. नयनच्या विरोधात हा चौकार इथून मात्र खेचला जातोय. 4 धावा प्राप्त झाल्या. वीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय 20 रन्स ऑन दी बोर्ड. आजच्या संपूर्ण दिवसभरात नयन यांची एक चांगली कामगिरी आपण बघितली. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली. खरं तर मिथून या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कामगिरी करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून चूक झाली. बॉल निघून चाललाय मैदानाला चाटत पुसट. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा नशिबाचा चौकार. चला पाण्याची मागणी केली जाते दिवा टीमच्या माध्यमातून. पाणी तिथे मात्र पुरवायचे. बॉल तयार. यावेळेला पहा स्क्वेअर कट केले. तिथे फिल्डर आहेत परंतु त्यांना छेदून भेदून बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. पाहूया हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. यावेळेचा हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात.
आणि हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हो, राजदादा पाटील त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईचा अभिमान ओमीदादा केनी यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा या व्यासपीठावरती. राजदादा आपण यायचं आहे व्यासपीठावरती आणि ओमीदादा केनी या आपण देखील व्यासपीठावरती यायचं. अर्धशतकांचा राजा आपल्या नवी मुंबईचं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं पटवून दिला असा खेळाडू, एक नामांकित खेळाडू म्हणून ओमकार केणी यांची ओळख आहे आणि त्यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावरती. आणि ओमी केणी यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं जे मात्र हक्कानं आणि अभिमानानं उपस्थित असतात ते राजदादा पाटील. त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा, 27 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. नुकतं आमच्या मान्यवरांचे आगमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब. महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर शैलेश दादा यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन. वेलकम साहेब, सरचे स्वागत आहे. 6 बॉल बाकी आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. सुमित यांचा जर विचार केला तर ते खेळतात वैयक्तिक. 20 या धावसंख्येवरती खेळतात बॅटर सुमित. मागच्या मॅच मध्ये 27, या मॅच मध्ये 20, म्हणजेच पहा 47 धावा त्यांनी मात्र कंप्लीट केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटर सुमित यांना भोवऱ्यासारखा गरा गरा फिरवला. इथे जर का आपण बघितलं तर एक चांगला टप्पा लेग ब्रेक टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. यावेळेला देखील क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त लेग बायच्या रूपानं एकच धाव मिळणार. दिवा या संघाने जर फायनल जिंकली तर प्रेमानंद केनी यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. आज रविवारचा दिवस सोय होईल खेळाडूंची, परंतु संकष्टी आहे. थंडरची बोललो. एकोणतीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत मिथून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून चूक झाली आणि इथे मात्र डायरेक्ट हिट आणि बॅट्समन आता झाला बाद. रनआउटच्या रूपाने इथून मात्र बॅटर बाद होतोय. चला नवीन फलंदाज. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. नवीन बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये येतात. पाहूया धीरज यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. त्यांच्याकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. पाहूया आता त्यांना जर इथून स्ट्राईक मिळाली तर नक्कीच मोठे फटके त्यांच्या बॅटमधून सुद्धा येतील. 2 बॉल बाकी आहेत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा टार्गेट सेट करणारे 2 बॉल आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा. नंदेश भगत बॉल देखील तयार होतोय. बॉल तयार झाला पुन्हा एकदम. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. चला वेळ कमी घ्या. बॅटिंग करत असताना आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. फुल टॉस बॉल, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. क्रीडांगण अर्धवर्तुळाकार असल्या कारणामुळे या बॉल वरती फक्त
एकच धाव मिळणार आहे. अजूनही जर का आपण बघितलं तर एक बॉल बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता या शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे? शेवटचा बॉल, या षटकातील बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत, फिल्डर आहेत, पकडला जेल आणि बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. बॅटर बाद झाला. सुमित साळवी वैयक्तिक त्यांच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या सुमित यांच्या बॅटमधनं. अवघ्या 2 मॅचेस मध्ये त्यांच्या बॅटमधनं 2 मॅचेस मध्ये त्यांच्या बॅटमधनं 50 धावा आपण बघितल्या. महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा शैलेश दादा यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. श्रेयस दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा शैलेश दादा यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. थँक्यू सो मच साहेब. 31 धावा धावफलकावरती 32 धावांचं लक्ष्य. बॉलर नंदेश यांनी खरं तर तिसरं षटक हाताळत असताना 1 विकेट मिळवत फक्त 4 धावा खर्च केला. कमालीचं षटक राहिलं. पहा, ही तर खऱ्या अर्थाने शिस्त शिकवली 30+ क्रिकेटने. एका रांगेमध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि खरं तर शिस्तीचं पालन करत असताना हे सर्वच खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. 30+ क्रिकेट मित्रांनो, ज्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या ग्रामीण टीममध्ये संधी मिळत नव्हती त्या खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म उभारलं आणि चांगला प्रतिसाद या खेळाडूंचा मिळतोय.
चला सामन्याला आता इथून सुरुवात सेकंड इनिंग जिथे मात्र विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य. बघा लक्षात इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणार आहे. स्ट्रायकिंग इनिंगला फलंदाज नंदीश भगत आणि नॉस्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात सूरज. गोलंदाजी मार्क वरती सुमित साळवी आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. बॉलर तयार होतोय सुमित. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे पहा हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती फक्त एक धाव प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने धावांचा श्रीगणेश अकाउंट ओपन होतंय नेरुल या संघाचं. स्ट्रायकिंग इनिंगला फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. सूर्यासारखं इथून मात्र चमकावं लागेल या खेळाडूला जो कोणाला नाही भीत. त्याचं नाव आहे सुमित आणि तो सुमित सध्या गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहेत. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय दुसऱ्या डावातील पहिला चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुमित साळवीवरती खरं तर आक्रमण केलं गेलं आडव्या बॅटनं. इथून मात्र वाईटिश काऊ कॉर्नरची बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉलनं गाठलंय सीमारेषेचं अंतर आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण बघतो 5 धावा. पुन्हा एकदा सुमित साळवी इथून मात्र तयार होतात. सूरज पहा पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं हा चौकार आला. ही एक चांगली बाब आहे. म्हणजे चौकार आल्यानंतर टाळ्यांचा गरज शिट्ट्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला नेहरू टीमच्या पॅव्हेलियन कक्षामधून. बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. फिरून मारलाय दे घुमा के कडक बेधडक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यासारखं नेतृत्व करत असताना या मॅच मध्ये काय फटकेबाजी केली जाते. सलग 2 बॉलवरती 2 चौकार येतात गोलंदाज सुमित साळवीच्या विरोधात. आता पहा रणनीती कानमंत्र दिला जातो या गोलंदाजाला. खरं तर त्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे परंतु तो आता अनुभव पणाला लावावा लागेल. तुम्ही काल काय केलं याला महत्व नाही, आज काय करणार आहात याला महत्व आहे. पाहूया पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी सुमित साळवी. स्ट्रायकिंग इनिंगला सूरज सध्या उभा आहे. 2 आले, तिसरा येईल का. या वेळेला पहा कट केल्या बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणार आणि आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात डबल डिजिट मध्ये. 4 बॉलचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू विजयासाठी 22 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल हवेत. बॉल चाललाय. पंचांचा निर्णय आता काय येणार. पंचांकडे आता हा निर्णय इथून मात्र सोपवला जाईल. चला प्लीज बाहेरून कोणी बोलणार नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मित्रांनो स्वीकारावाच लागेल. आता पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतात. एक्झॅक्टली पंचांचा निर्णय आता काय येतोय. चला आयोजक, चला प्लीज तिथे पंचांचा निर्णय आहे त्यांनाच तो निर्णय घेऊ द्या. खेळाडूने कोणी तिथे पंचांच्या जवळ कोणते कृत्य आता करायचं नाहीये.
हे सध्या ऑनफिल्ड अंपायर जागेवरती जाऊन हा निर्णय देतील. चला इतर खेळाडूंनी आपल्या जागेवरती जा, फिल्डिंग लावून घ्या दिवा टीम. चला पंचांचा निर्णय, इट्स अ 4 रन्स. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या ऑफिशियल अंपायर आहेत बनसोडे सर आणि अजय पाटील सर, आणि ते सध्या चांगली कामगिरी. धावफलकावरती धावा 14 धावा. 13 बॉल मध्ये आता 18 धावींची गरज आहे. बॉल हवेत, फटका फसलाय, बॉलच्या मागे फिल्डर धावतायत आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे जर का आपण बघितलं तर 15 धावा. आता विजयासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 17 धावा. 12 बॉल मध्ये 17 धावींची गरज आहे. प्रेमनाथजी केनी साहेबांच्या वतीने जर दिवा संघ जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या. चला थोडीशी घाई आपल्याला करावी लागेल दिवा संघ. बारा बॉल आणि आता 12 बॉल मध्ये विजयासाठी तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. या मॅच मध्ये 17 धावा. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आला आहे. धीरेन आला गोलंदाजी मार्क वरती. पाहूया धीरेन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. चला फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते, परंतु मित्रांनो वेळ कमी घ्या, कारण कोणत्याही टीम वरती अन्याय व्हायला नको आहे. त्यामुळेच की काय अशा सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. धीरेंचा हा बॉल ऑफ साइडला फटका सजवला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे. पहा बॉलला कशा रीतीने पिक केलं, शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली आणि त्यानंतर या बॉल वरती आता एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीने 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 16 करायच्या आहेत. येणाऱ्या 11 बॉल मध्ये अर्धा टप्पा हा गाठला. अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे बॅटिंग करणाऱ्या नेरूल 30+ या संघाला. या वेळेला पुढे सरसावत हा फटका सजवायचा होता, परंतु अपयश मिळालं. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक उभा होता. हा कुठेतरी विसरला होता फलंदाज आणि तिथे बघा खूप चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. विकेट किपर जर का आपण बघितलं तर केतन टनाटन यांच्या माध्यमातून जबरदस्त विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर नंदेश इथून मात्र बाद होतो आहे. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज. जरी पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या असतील तरी मी दुसऱ्या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा देणार हाच एक माणस दाखवते हा गोलंदाज. पहा आतापर्यंत 2 बॉल त्याने योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत. 10 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 16. नवीन बॅटर विपुल आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया विपुल यांच्या माध्यमातून. विपुल यांच्या माध्यमातून पाहूया आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. 10 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. बॉलर तयार. धीरेन दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी. फिरकीचा जादूगर इथून मात्र वापरला. यावेळेला इथे मात्र खेचून मारला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. या मॅच मध्ये 15 धावा. 9 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. चला बॉल आला. काय घडणार आहे या मॅच मध्ये. थोड्याशा संत गतीनं धावा जमवत असताना बॅटिंग करणारा नेरूळ संघ आपल्याला पाहायला मिळतो, कारण नंदेश बाद झाला. विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर यष्टांच्या मागे
चांगली विकेट किपिंग केतन आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहा निलेश पाटील यांचा हा आनंद अपील केली जाते. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार धीरन. यावेळीचा देखील फटका अप्रतिम आहे. तिथे धीरज आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्टॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे आता पंचांकडे नजर असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 7 बॉल 13 धावा. काय घडणार आहे. भरपूर इम्पॉर्टंट हा मॅच बॉल या मॅच मधील. बॉल तयार धीरेन. पुढचा बॉल स्ट्रायकिंगला विपुल. पुढे सरसावत बॉलला लाफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत कॅच होईल का. इम्पॉर्टंट कॅच होती आणि तिथे मात्र खूप चांगला झेल पकडलाय. रोशन नव्हे तर भूपेश आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी हा झेल पकडलाय. बॅटर विपुल इथून मात्र बाद होतोय. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. भाग्यवान आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी नेरुल या टीमला. परंतु भाग्यवान आलेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. फिरकेचा जादूगर पहा तिथे बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धाव मिळणार आहे. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत 12. 5 बॉल 12 धावा. चला मॅच बॉल आलेला आहे. 5 बॉल मध्ये 2 षटकार आता तुम्हाला इथून मारावे लागतील. परंतु भाग्यवान पहा या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. या 12 धावा डिफेंड करेल का. परंतु स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेचण्याचे कारण ते सलामीला आले होते. यावेळेला देखील चांगला फटका तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती फक्त एकच धाव आपण बघतो. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. काय घडणार आहे या मॅच मध्ये. नेरुल की दिवा. दिवा की नेरुल या 2 संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण बनेगा सिकंदर कोण बनेगा बाजीगर. आयुष्य याकरिता मात्र ही सुरू असलेली लढत आपल्याला पाहावयास मिळते. जबरदस्त स्पर्धा अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी रबाळे 30+ यांच्या विद्यमानाने हे आयोजन आपण बघतोय. बॉल तयार पुन्हा एकदा. 4 बॉल मध्ये 11 बॉल तयार झालाय. शॉर्ट बॉलचा वापर केला. इथे मात्र फक्त एकच धाव मिळणार आहे. आता 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 1 षटकार 1 चौकार तुम्हाला या मॅच मध्ये विजयाच्या समीप घेऊन जाईल. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. काय घडणार आहे. कुशल मुवमेंट मध्ये हा सामना येऊन ठेपला. कोणता संघ जिंकेल. दिवा 30+ अ संघ की नेरुल. काय घडतंय. 3 बॉल मध्ये 10 भरपूर इम्पॉर्टंट हा मॅच बॉल. शॉर्ट बॉलचा वापर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. आता 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. इथून जर का एक मोठा फटका आला तर शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. पाहूया काय घडणार आहे. 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी आतापर्यंत साकारलेली आहे या मॅच मध्ये. भाग्यवानने अचूक टप्पा त्याने आतापर्यंत दाखवलाय आणि खरं तर
हा गोलंदाज बॅटरला डोकेदुखी ठरलाय. बॅटिंग करणाऱ्या नेरुल या संघाला हा गोलंदाज डोकेदुखी ठरलाय. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपलाय पहा. अफलातून क्रीडा स्पर्धा. खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त गोलंदाज धीरेन 4 धावा खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये तुम्हाला जर का आपण बघितलं तर आतापर्यंत या गोलंदाजाने 4 बॉल हाताळलेत आणि त्याने 4 धावा खर्च केलेला आहे. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. मोठा फटका येईल का? स्ट्रोक तर चांगला आहे. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. सागर आय थिंक आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच पिंट्या. आता इथे मात्र 1 बॉल आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 8. तुझी माझी गाठ धावा पाहिजे 8. काय घडणार आहे? 1 बॉल मध्ये 8 धावांची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 1 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. दिवा 30+ की नेहरू 30+ असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल मध्ये इथे मात्र जर का आपण बघितलं तर 8 धावांची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. चमत्कार घडेल का या मॅच मध्ये? काय घडणार आहे? 1 बॉल विजयासाठी 8 धावा. भाग्यवान तयार होतोय आणि इथे जर का आपण बघितलं तर हा सामना जिंकलाय. अभिनंदन. दिवा 30+ या संघाने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. या जर का आपण बघितलं तर गावदेवी रबाळे 30+ या चषकाचा मानकरी ठरतोय. दिवा